देवदर्शनासाठी तिरुपतीला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचा कडिकोंडा तोडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा जोडभाई पेठ व फौजदारचौडी पोलिसांनी पर्दाफाश केला. घरफोडीनंतर हायवे परिसरात पार्टी करत असतानाच संशयितांच्या हालचाली पोलिसांच्या रडारवर आल्या आणि अखेर 4 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत 7,07,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संतोष संजय कांबळे वय 36 राहणार जय मल्हार चौक आडवा नळ बुधवार पेठ, साईनाथ संतोष मोरे वय 20 राहणार बाळे राहुल नगर, चंद्रकांत सौदागर मोरे वय 20 राहणार जय मल्हार चौक, भारत विलास आखाडे वय 20 राहणार कळके वस्ती जुना कारंबा नाका सोलापूर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भरत कमल किशोर काबरा राहणार नाकोडा रेसिडेन्सी सोलापूर हे कुटुंबासह तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने रूपाभवानी मंदिर परिसरातील स्मशानभूमीजवळील फुटपाथवर पार्टी करत बसलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2,35,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,37,000 रुपयांची चांदी, 1,25,000 रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी असा एकूण 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घरफोडी झाल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना समजताच त्यांनी तपासाचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारचौडी व जोडभाई पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कामगिरी पार पाडली. गुन्हे क्रमांक 518/2026 BNS 305 A 331 331/4 3/5 प्रमाणे दिनांक 14/6/2026 रोजी दाखल केलं होतं. यात नाकोडा रेसिडेन्सी फेज 2 पुना नाका या ठिकाणी जे घर मालक आहे त्यांनी देव दर्शनासाठी बाहेर गाव गेलं होतं. त्या दरम्यान यांच्या घराच्या कुलूप तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबद्दल जोडगावी पोलीस स्टेशन ACP श्री पोमन श्री पवार आणि PSO सध्या प्रभारी आहे श्री चव्हाण आणि सर्व पोलीस स्टेशनच्या डीबीला ऍक्टिव्हेट केलं होतं. त्यानुसार FC पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्री राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री संजय क्षीरसागर आणि त्यांचं पथक यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक चांगली माहिती मिळालं होतं. त्यावर काम करून श्री क्षीरसागर आणि जोडभावी पोलीस स्टेशनच्या डीबी प्रभारी श्री श्रीनाथ महाडिक यांच्या टीमने काम करून 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहे. संतोष संजय कांबळे राहणार जय मल्हार चौक, साईनाथ संतोष मोरे राहणार बाळे राहुल नगर सोलापूर, चंद्रकांत सौदागर मोरे राहणार जय मल्हार चौक बुधवार पेठ, चौथा भारत विलास आखाडे राहणार कळके झालं होतं. आता त्यांनी बाकी जे 3 आरोपीला यांनी सोबत घेऊन हे घरफोडी केलेल्या अशा निष्पन्न झालेल्या आहेत. यात घरफोडीत गेलेलं 35 ग्राम सोन्याच्या वस्तू आणि जवळपास 2 किलोच्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम 1,25,000 आणि आरोपींनी वापरलेले मोटरसायकल 2 असा एकूण 7,07,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अतिशय चांगला इंटेलिजन्स नेटवर्क मधून
हे काम झालेलं आहे. डीसीपी श्री यावलकर, प्रताप पोमन एसीपी, दोन्ही पीआय श्री महादेव राऊत, श्री सुहास चव्हाण, श्री महाडिक आणि कॉन्स्टेबलरी टीमच्या अजय चव्हाण, अमोल खरटमल, रवी डेंगे, कृष्णा बडरे, विनोद पुजारी, शिवानंद भिमटे, विनोद वटकर, आतिश पाटील, विनायक जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज गाडगे, सूरज सोलनकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे, राजप्पा अरेनुरू, शीतल शिवशरण, दत्ता मोरे, निलेश गोगरे, दत्ता काटे, स्वप्नील कसकावडे, किरण जाधव, अनिता मोरे, शिवानंद मैंदर्गी असा पूर्ण चमूनी अतिशय चांगला काम करून अगदी 2 दिवसात हे घरफोडी ओपन करून पूर्ण 100% मुद्देमाल रिकव्हर केलेले आहेत. याबद्दल पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. धन्यवाद. हो, ते जे घर मालक जे आहे ते देवदर्शनात बाहेर गेले होतं, त्यांच्या ब्रदर होता ना, जे सप्लिमेंटरी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यात त्यांना पूर्ण काय होतं काय गेलं ते सर्व उल्लेख करून त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यानुसार आम्ही वाढलेलं आहे. त्यांच्या रेकॉर्ड नाहीये. हे पहिला जे अक्यूज जे आहे कांबळे म्हणून त्यांच्या विरुद्ध रेकॉर्ड आहे. आता पूर्ण काल 1 दिवस पीसी होतं आणि आता ते एमसीआर झालेलं आहे. जे खबरी नेटवर्क जे आहे ते किती महत्वाचे त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे डिटेक्शन. Now and press the bell icon. Never miss a